वंदन करते. ज्ञानाचा दीप खूप आधी प्रज्वलित झालेला आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण दीप प्रज्वलन केलं. हे दीप प्रज्वलन म्हणजे हे ज्ञान सतत तुमच्या सोबत कायम राहावं याचं हे प्रतीक. आज या पदवीदान कार्यक्रमाच्या समारंभाच्या निमित्ताने उपस्थित मान्यवर आपल्या डायरेक्ट संस्थेच्या डायरेक्टर पुष्पा गडेकर मॅडम, नर्सिंगचे प्राचार्य, BEdचे प्राचार्य सर आणि PGDM म्हणजे तुमच्या लाडक्या मॅडम, तसेच आपण सर्व जे आज डिग्री घेण्यासाठी ऑलरेडी तुम्ही PG झालाय, आज डिग्री घेण्यासाठी आज उपस्थित सगळे सुद्धा भाषणाचं काही प्रयोजन नाही आहे, पण तरी व गेले तर 4 शब्द बोलायला लागणार आहे. आज खरं म्हणजे खऱ्या अर्थानं तुम्ही पॅरामेडिकलचं एक मोठा, बेसिकली मी म्हणेन नुसतं पॅरामेडिकल नाही, हा एक मेडिकल फील्डचा एक मोठा आधारस्तंभ आहे. ज्यावर जे डायग्नोसिस होतं त्याचे तुम्ही आधारस्तंभ आहात. AD-MD झालेले MD जरी असतील, पॅथॉलॉजीवाले MD असतात, त्यांच्या हाताखाली किंवा त्यांना तो फायनल रिपोर्ट देऊन फायनल ऑब्झर्वेशन जे करणार आहे त्यासाठी जी काही पूर्वतयारी असते ते सगळं बनवून देणारे तुम्ही असता. जसं आपलं नर्सिंग क्षेत्र आहे, म्हणजे आपण ज्याला म्हणतो की डॉक्टर्सचे आधारस्तंभ आहेत ते सगळे, पॅरामेडिकलवाले असू दे, नर्सिंगवाले असू दे. नर्सिंगमध्ये मग फ्रॉम ANM टू GNM, BSc, MSc, पॅरामेडिकलमधले असू दे, टेक्निशियन, काय म्हणतात त्याला, एक्सरे टेक्निशियन, लॅब टेक्निशियन, हे सगळे जे आहेत हे खास आधारस्तंभ आहेत. यांच्याशिवाय मला नाही वाटत की ते डॉक्टर पूर्ण होऊ शकतो. त्याच्यामुळे बरोबर आहे ना, मी चुकीचं बोलते, कारण जर तुम्ही टेस्टिंगच नाही केले, डॉक्टर स्वतः तर सगळं काही करू शकत नाही आहे, राईट. मग ही जी टेस्टिंग वगैरे यासाठी स्वतंत्र लॅब असणं आणि काय झालंय, मलेरिया झालाय का डेंग्यू झालाय है ना, ह्या गोष्टी डायग्नोसिस करण्यासाठी जी काही यंत्रणा लागते त्याचा एक तुम्ही मोठा आधारस्तंभ. म्हणजे पहिली जबाबदारी कोणाची? ऑब्विसली. त्यामुळं म्हणजे डॉक्टर तर तुम्ही जो रिपोर्ट द्या त्यावर ते डायग्नोसिस करून त्यांना औषधी देणं, डिसाइडेड थिंग. मग हे देत असताना आपल्यावर किती मोठी जबाबदारी आहे. आता प्रॅक्टिकली किती जणांनी केले आय डोंट नो, बहुतेक सगळ्यांनी केलं असं प्रॅक्टिकल झालेत का सगळ्यांची? कुठं नका सांगू, खरंच केलेत ना. कारण प्रॅक्टिकल शिवाय मेडिकल फील्ड किंवा हे जे व्यावसायिक कोर्स जे आपण म्हणतो मेडिकल फील्ड आणि सगळेच प्रॅक्टिकल केल्याशिवाय तुम्हाला कुठलाही उपाय नाही. त्याशिवाय तुम्ही फील्डमध्ये उतरूच शकत नाही. काय करा, तुमची डिग्री आणि मार्क्स पाहून म्हटलं ना ठीक आहे, ओके छान मार्क्स आहे, आणि प्रॅक्टिकल करायला गेलं तुम्हाला जर ब्लडच चेक करता नाही आलं, ब्लड ग्रुपच चेक करता नाही आला तर काय करणार? चुकीचा ब्लड ग्रुप दिला आणि त्या बाईला चुकीचं रक्त दिलं तर सगळ्यात डेंजरस थिंग आहे. म्हणून मी काय म्हणून वारंवार म्हणते, आधारस्तंभ हा आधारस्तंभ म्हणजे साधे सुद्धा नाही, खूप वेल क्वालिफाईड, प्रॅक्टिकली ट्रेन झालेले अशा पद्धतीचे असायला पाहिजे. म्हणजे आता तुम्ही इथे घेतले शिक्षण, इथं थांबायचं नाही आहे. तर मला ते 6 महिने 3 महिने तुमची इंटर्नशिप झालेली आहे. परत पगाराकडे न बघता पहिल्यांदा अजून एक 3 महिने असं होतं ना की या डॉक्टरांनी आम्हाला अगदीच कमी सांगितलं की चालू. मी पहिल्यांदा हा विषय बघा की मी या लॅबमध्ये काम केल्यानंतर मला इथे प्रॅक्टिकली ट्रेनिंग किती मिळणार आहे, मी किती शिकणार आहे. त्यामुळे तो विषय जो आहे म्हणजे कारण प्रत्येकाला असं वाटतं की अरे मी आता PGDM झालो आहे, मी 6 महिने इंटर्नशिप केली तर आय एम परफेक्ट. नो वन इज परफेक्ट. प्रत्येक गोष्टीमध्ये नव्या नव्या गोष्टी असतात, त्यामुळे तुम्हाला ते सगळं शिकत राहायला लागतं. आणि हे कुठे मिळणार आहे तुम्हाला? जेव्हा तुम्ही व्हेरायटी ऑफ पेशंट्स बघाल, एन नंबर्स ऑफ पेशंट जे तुम्हाला ब्लड सॅम्पल्स घ्यायला लागतील आहे, त्यात कावीळचे टेस्ट वगैरे असतात, किती आहे तुम्हाला माहिती, भरपूर आजार आहेत. म्हणजे ते काही सांगणं इथे हे नाही, पण ह्या सगळ्यांच्या टेस्ट वेगवेगळ्या ज्या होतात आहे ते तुम्हाला कुठे मिळेल? एखाद्या मोठ्या लॅबमध्ये किंवा GMCमध्ये वगैरे तुम्हाला ते त्यांनी म्हटलं की बाबा फ्रीमध्ये करा, यस ॲक्सेप्ट इट, पण तुमचं हे प्रॅक्टिकल होणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे मला परत तुम्हाला एकदा सांगावं असं वाटेल, या सगळ्या म्हणजे या गोष्टी सांगितल्या ह्या अगदी तुमच्या आयुष्यासाठी खूप चांगल्या आहेत. एक सगळ्या ग्रुप मिळून यात तुम्हाला एंटरप्रेन्योरशिप पण बरीच करता येईल आहे.
इक्विपमेंट सप्लायचं तुम्ही वेगवेगळं करू शकता. म्हणजे जॉब नुसतं जॉबच करायला पाहिजे अशातला भाग नाही. जॉब याच्यासाठी करायचे की तुम्हाला तुमची स्वतःची जरी लॅब टाकायची म्हटलं तरी पण अगेन देअर इज अ प्रॅक्टिकल वर्क. सो त्यासाठी तुम्ही हे करणं गरजेचं आहे. मग तुम्ही म्हटलं नाही मला ॲड्रेस एक तिघा चौघांना बघा मला असं वाटतं इथे अकोल्याला किंवा अजून बऱ्याच ठिकाणी B12 व्हिटॅमिन Dचे डायग्नोसिस करणाऱ्या लॅब्स नाही. कारण काय त्याचे सॅम्पलचे काहीतरी मला ते एका मशीनला रोजचे 150 सॅम्पल तर 200 सॅम्पल असं काहीतरी लागतात. सो किती मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. मला सांगा आज महिलांमध्ये सगळ्यात जास्त B12चं प्रमाण कमी आहे. पुरुषांमध्येही आहे नाही असं नाही आहे पण जो रेशो आहे तो सगळ्यात जास्त महिलांमध्ये. आणि B12मुळे मग वेगवेगळे आजार तयार होतात. आपल्याकडे आतापर्यंत B12ची कुठलीच लॅब नाही. आपल्या ते कसं करतात माहिती आहे का? चेकिंग कसं करतात B12चं? मशिनरी अवेलेबल नाही आहे. तुमचा जो CBC रिपोर्ट असतो ना त्याच्यावरून काढतात. मला डॉक्टरने सांगितलं मला त्याचं फार कळत नाही पण की आम्ही याच्यावरून B12ची मात्रा काढतो बट इट इज नॉट परफेक्ट. मग त्यामुळे अगेन डायग्नोसिस चुकत जातं मग तो आपल्या दवाखान्याच्या वाऱ्या करत नाही. व्हिटॅमिन Dमुळे तुम्हाला माहिती आहे बोनसाठी आणि जॉईंटसाठी खूप आवश्यक आहे आणि सगळे जे न्यूट्रिशन्स आहेत ते डिझॉल्व्ह होण्यासाठी पण त्याची मात्रा लागते. मग त्याच्या मेन लॅब ज्या गोष्टी तुम्हाला मॅटर करतात आणि त्याच्याच लॅब नाही काय तर कारण हेच आहे की तो सगळीकडचे सॅम्पल येत नाही. जर तुम्ही मार्केटिंग व्यवस्थित केलं मार्केटिंग इन द सेन्स की तुम्ही डॉक्टरांना जाऊन भेटले की इथे आता अकोल्यात मला असं वाटते प्रचंड दवाखाने आहेत. प्रत्येक डॉक्टरांना सांगितलं की सर इथे इथे आहे जे क्लिनिक्स आहेत त्यांना सांगितलं की येस आमच्याकडे एक तुमच्यातलं एक 5-6 जणांचा ग्रुप एक चांगली मोठी लॅब टाकू शकतो बरोबर ना. आणि तुम्ही जर इनिशिएटिव्ह घेत असाल म्हणजे अगदी फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर जेवढे मुलं असतील त्यातले जे काही करू इच्छितात एक आपण मोठी लॅब टाकू. माझे आजच्या तुमच्या डिग्रीच्या निमित्ताने माझं एक प्रपोजल आहे तुमच्यासाठी. इन्व्हेस्टमेंट सगळी आम्ही करू तुम्ही ते पूर्ण सांभाळायचं चांगल्या पद्धतीने. जेही तयार असतील त्यांनी मला सांगा मग आपण कुठल्या ॲम्बिशनशी करू आणि चांगल्या पद्धतीने सगळ्या टाईपचे म्हणजे एक काय म्हणतात त्याला पण आता जे काय तुमचे निघाले मेट्रोपॉलिस ती कुठली तरी ब्रँच आहे ओके. मग तो तिथे येऊन ब्रांच काढतोय तर तुम्ही एवढे तुमचं सगळं टेक्निकली तुम्ही परफेक्ट झाला तर तुम्ही का नाही विचार करू शकत याचा. जर तुमच्यात मेहनत करायची तयारी आहे मेहनत भरपूर घ्यावी लागेल म्हणजे जे काय तास ठरतील आणि तुम्ही एवढे संख्येने आहात तर तुम्ही प्रत्येकाने आपापली जर ड्युटी ठरवून घेतली डे नाईट करायचं आहे 4 लोक पर डे म्हणजे असे 8 तासाचं जर एक ड्युटी पकडली आपण किती होतात 3 है ना 8 ते 24 3 शिफ्ट होतात. 3 शिफ्टमध्ये असे वेगवेगळ्याने आपापले जर एरियाज वाढवून घेतले आणि मला असं वाटतं सगळं फोनवर आहे. अजून एक असा विषय आहे जे ओल्ड एज लोक आहेत बघा आता तुम्हाला माहीत आहे प्रत्येकाची मुलं पुणे मुंबई परदेशात तिकडे गेलेले आहेत. जे काही ओल्ड एजवाले लोक असतील आपल्या घरचे असतात त्यांना तो एरिया सोडायचा नसतो आणि दॅट्स नॅचरल ओके. पण मग त्यांना होम सर्व्हिस द्यायला कोणीच नसतं. मग अशा वेळी तुमच्यासारखे देवदूत त्यांना जर उपलब्ध झाले यू जस्ट कॉल. पुण्यात एका जणांनी सुरू केली आहे गडकरी साहेबांचा शाळा आहे त्यांनी ही सर्व्हिस सुरू केलेली. काय करतात तो एनिथिंग त्यांना आहे जे पाहिजे असेल ते तिथे अवेलेबल करून देतात. आपण त्यातला एक पार्ट काढून आपण ह्या ज्या सुविधा आहेत टेस्टसाठी कारण बघा ओल्ड एज लोकांची एक मानसिकता असते त्यांनी जर फोन केला तो अर्धा तास म्हणतो तो अर्धा तास तिथं पोचायला पाहिजे बरोबर आहे. मग ते नाही पोचलं त्यांची खूप अस्वस्थता होती की अरे माझं टेस्टिंगसाठी आले माझी शुगर वाढली तर काय होईल वगैरे अशा टाईप्स. तर ही जर एक सर्व्हिस या माध्यमातून आपल्याला देता आली प्रत्येकाला एक महिन्याला 15 दिवसाला शुगर टेस्टिंग असतं काय काय व्हेरायटी ऑफ टेस्ट असतात मग त्या कंपल्सरी ही सुद्धा तुम्ही एक सर्व्हिस देऊ शकता. जे बेड रिडन्स आहेत त्यांना सुद्धा ही सर्व्हिस देऊ शकता. सोबत आपल्याकडे नर्सेसचा एक आपलं कॉलेज असल्यामुळे आपण त्याही लोकांना 3rd इयर 4th इयरच्या मुलांना आपण सोबत घेऊन सुद्धा तिथे होम सर्व्हिस देऊ शकतो. हे पॅरलली करावं असं मला वाटतं. हे मोठं टास्क आहे आणि अगेन तुमचं सेटलमेंट पण आहे लाईफचं जे आपल्याला एवढं शिकल्यानंतर कुठेतरी सेटल व्हायचं असतं. दोन्ही गोष्टी होणार पैसा येणार तुमची मानव सेवा होणार है ना
आणि प्रॉपर डायग्नोसिसमध्ये लोकांची आशीर्वाद सुद्धा मिळणार, जे तिथे खूप लॅकुना आहे आपल्या एरियात. विदर्भ, वाशिम, अकोला, बुलढाणा या सगळ्या एरियात हा फार प्रॉब्लेम आहे. आपण फार दूर नाही जाऊया, पण अकोल्यापर्यंत जर केलं तर तुमच्याकडे जे काय असतील लोक त्यांनी या बेटा त्याचा एक छान प्रोजेक्ट रिपोर्ट करायला आहे. सुरुवातीला की लॅबमध्ये काय काय इक्विपमेंट्स लागणार आहे, कोणत्या कोणत्या टेस्ट होणार आहे, अशा पद्धतीचं करा. आणि आपण एक हा चांगला एक प्रोजेक्ट सुरू करू शकतो. म्हणजे कॉलेज आहे तर नक्की आपण काहीतरी लोकांचं देणं लागतं. नुसते कॅम्प घेऊन होणार नाही आहे. हे आपल्याला कंटिन्युएशनमध्ये याचा फायदा सगळ्या समाजाला झाला पाहिजे. आणि ऑब्व्हियसली तुम्ही पण सेटल झाला पाहिजे. जॉब करायचं ते जॉब करते, ज्यांना खरंच आहे की नाही मी बिझनेस करू शकतो त्यांनी या पद्धतीचा व्यवसाय पण करू शकतो. व्यवसायातून समाजसेवा येऊ शकतो. शेवटी सगळंच काही नसतं. तुम्ही जे काय कराल ते डिव्होशन केलं त्याच्यावरचं समाजसेवा. एखाद्या गरजूला तुम्ही ताबडतोब जर ती सेवा पुरवली तर तो म्हणजे तुमची सर्व्हिस पुरवली तर तो एक सेवा होतो. त्यामुळे आजच्या या प्रसंगी माझ्याकडनं मी तुम्हाला नक्की ऑफर देते. कारण डिग्रीचं काय तर तुम्हाला गिफ्ट लागेल ना, हे गिफ्ट आहे. ही युनिव्हर्सिटी असतील त्यांनी नक्की याची सुरुवात करा. काय लागेल ते आम्ही सगळं सहाय्य करायला तयार आहे. तुमची जागा आहे सगळ्या गोष्टी. म्हणजे ऑब्व्हियसली तुम्ही नवीन आहात, इन्व्हेस्टमेंटचं नाही शक्य होतं. त्यानंतर तुमचे त्यात शेअर्स ठेवता येतील आपल्याला की हां मी जॉब नाही करणार आहे, सो वी कॅन ऑफर यू शेअर. म्हणजे तुम्ही मालक होता, मालक झाल्यावर मी जास्त मेहनत करतो, बरोबर ना. या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना करता येईल. त्यामुळे तुमचं सगळ्यांचं परत एकदा छान चांगल्या मार्गाने पास झाले त्याबद्दल खूप खूप अभिनंदन. भविष्यात चांगला प्रोग्रेस करावा हीच ईश्वरच्या प्रार्थना. धन्यवाद. तुम्ही पण सेटल झाला पाहिजे. जॉब करायचं ते जॉब करते, ज्यांना खरंच आहे की नाही मी बिझनेस करू शकतो त्यांनी या पद्धतीचा व्यवसाय पण करू शकतो. व्यवसायातून समाजसेवा येऊ शकतो. शेवटी सगळंच काही नसतं. तुम्ही जे काय कराल ते डिव्होशन केलं त्याच्यावरचं समाजसेवा. एखाद्या गरजूला तुम्ही ताबडतोब जर ती सेवा पुरवली तर तो म्हणजे तुमची सर्व्हिस पुरवली तर तो एक सेवा होतो. त्यामुळे आजच्या या प्रसंगी माझ्याकडनं मी तुम्हाला नक्की ऑफर देते. कारण डिग्रीचं काय तर तुम्हाला गिफ्ट लागेल ना, हे गिफ्ट आहे. ही युनिव्हर्सिटी असतील त्यांनी नक्की याची सुरुवात करा. काय लागेल ते आम्ही सगळं सहाय्य करायला तयार आहे. तुमची जागा आहे सगळ्या गोष्टी. म्हणजे ऑब्व्हियसली तुम्ही नवीन आहात, इन्व्हेस्टमेंटचं नाही शक्य होतं. त्यानंतर तुमचे त्यात शेअर्स ठेवता येतील आपल्याला की हां मी जॉब नाही करणार आहे, सो वी कॅन ऑफर यू शेअर. म्हणजे तुम्ही मालक होता, मालक झाल्यावर मी जास्त मेहनत करतो, बरोबर ना. या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना करता येईल. त्यामुळे तुमचं सगळ्यांचं परत एकदा छान चांगल्या मार्गाने पास झाले त्याबद्दल खूप खूप अभिनंदन. भविष्यात चांगला प्रोग्रेस करावा हीच ईश्वरच्या प्रार्थना. धन्यवाद.